श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काल सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थांच्या प्रकटीकरणाविषयीची माहिती आज आपण घेणार आहोत. कालच्या भागात स्वामी सूत उर्फ हरिभाऊ तावडे हे पूर्व योजनेनुसार लीला परत्वे अक्कलकोटात दाखल झाले. त्यावेळेस श्री स्वामी महाराजांनी स्वामी सुतांना जवळ बोलावून आपल्या पोटावरून हात फिरवण्यास सांगितला. अनंत कोटी ब्रह्मांडे ज्याने रचली व ज्याच्या उदरातील अवकाशात जी सहज सामावलेली आहेत त्याच्या बाह्य पदराला स्पर्श होतात स्वामी सुतांवरचा पूर्वजन्म विस्मरणाचा पडदा टरा टरा फाटला. याच धर्तीवर ते पूर्वी एकदा जन्मास आल्याच्या त्या पूर्वजन्माचा एक प्रसंग त्यांना लख्ख दिसला. त्या दर्शनासरशी ते चक्रावून गेले. श्री स्वामी परब्रह्म कसे आहेत याची त्यांना ओळख पटू लागली. पूर्वजन्मात ते विजयसिंग नामक एक राजपूत कुटुंबातील बालक होते. त्याच्या भक्तिभावपूर्ण आव्हानाला मान्य करून भगवंत श्री स्वामी देवराव अष्टवर्षीय बालरूप घेऊन धरणी दुभंगून प्रकट झाले. त्याचे वर्णन अत्यंत अनोखे असून ते मुळातूनच समजून घेण्यासारखे आहे. हस्तिनापूर हा तेव्हाच्या मध्य हिंदुस्थानाचा भाग. हस्तिनापूरहून 24 मैलांवरील छेलीखेडा गावात ही स्वामी प्रकटीकरणाची लीला घडली. एका पवित्र वटवृक्षाखाली श्री विनायक मंदिरासमोर ही अवतार लीला झाली. विजयसिंग नामक बालक रोज एकटाच गोट्यांचा खेळ खेळत असे. एक डाव भगवंताचा व एक डाव स्वतःचा अशी त्याच्या खेळाची पद्धती होती. यामुळे एक प्रकारे त्याची ती साधनाच होत होती. तिथे आसपास वावरणाऱ्यांच्या दृष्टीने हा हास्यास्पद प्रकार होता. परंतु चैत्र शुद्ध द्वितीया, बहुधान्य, संवत्सरे, गुरुवार दिनी, शालिवाहन शक 1071 या पवित्र दिनी श्री विनायकाच्या साक्षीने तिथे अघटित प्रकार घडला. आधी कड कड असा आवाज झाला. हा आवाज धरणीच्या गर्भातून येत होता. आसपासची सारी माणसे भयाने इस्तस्त पळू लागली. विजयसिंग मात्र आपल्या भगवंत नामे त्याच्या भिडूस अवलोकित राहिला. धरणीतून ओम ओम असा ध्वनी येऊ लागला. ओम म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती व सूर्य असे पंचेश्वर होत. हे पंचेश्वरूप म्हणजे गणेश होत आणि घडणारी घटनाही श्री विनायक विग्रहाच्या साक्षीने होत होती. थोड्याच क्षणात धरणी दुभंगून त्यातून एक अष्टवर्षीय सुकुमार मूर्ती बाहेर आली. त्या क्षणी अन्य कोणते नाव त्यांना देता येत नव्हते. तरी कृतीतील श्री धरणीधर स्वरूप प्रकटले होते आणि हे स्वरूप म्हणजेच श्री स्वामी समर्थ असे स्वामीसूत महाराजांचे सांगणे आहे. श्री स्वामी महाराज हे त्या दिवशी नुसतेच प्रकटले नाहीत तर विजयसिंगांबरोबर गोट्यांचा खेळही खेळले. ते इतके आरक्तवर्णीय दिसत होते की त्यामुळे आसपासच्या साऱ्या परिसरावर माणिक वर्णाची छटा पसरली. रस्त्यातील दगडांनीही आरक्तवर्ण धारण केल्यासारखे दिसत असल्याने लोकांनी माणिक सापडत आहेत म्हणून ते लाल गोटे उचलून घेतले. श्री स्वामी महाराज प्रकटले तेव्हा ते वरकरणी अन्य मानवासारखे दिसत असले तरी त्यांचे दैवी स्वरूप न लपण्यासारखे होते. त्यांच्या पदांवर शंख, चक्र, गदा, खडक, डमरू, त्रिशूळ, वज्र, धनुष्य, दंड, कमंडलू ही दशा आयुष्य होती. जवळ खास रेखिलेला ध्वजांकुश होता. भगवान श्री गणेशांचे जे ध्वज आहेत त्यातून मूषक ध्वज आहे अथवा ध्वजावर अंकुश आहे. श्री स्वामी पकटले ते ध्वजांकुशासहित हे लक्षणीय आहे. त्याचे रूप हे श्री गणेश वल्लभेशाप्रमाणेच आहे. दशभूष वल्लभेश हा गणेशावतारचा चैत्र शुद्ध द्वितीयेचाच आहे. या रूपाचे दर्शन सामान्यांना असहनीय असल्याने नंतर स्वामीरायांनी सौम्य रूप धारण केले. स्वामीसूत यांनी श्री स्वामींवर स्वामी विजय नामक जो ग्रंथ लिहिला त्याचा द्वितीय खंड म्हणजे श्री स्वामी अवतार कांड होय. तो संपूर्णपणे ग्रंथातच इतर अर्थ दिला आहे.
त्याचा भावार्थही समवेत आहेच. इथे ओघाओघाने स्वामी अवतारांचा संदर्भ आला म्हणून हा संक्षिप्त तपशीलही दिला आहे. अचानक चमत्कृतीजन्य घटना घडून समोर कोणी आला तर सामान्यतः आपण म्हणतो दत्त म्हणून समोर आला. महाराजांचे स्वरूप सिद्धीसह असल्याने त्यांच्या या अकल्पित चमत्काराला अनुसरून स्वामी सूत म्हणतात, देव माझा अवतरला दीन भक्तांच्या काजाला, छेली खेड्या ग्रामा माझी झाला अवतार सहजी. मग ते म्हणतात, गोटी खेळण्याचा रंग तेव्हा हरी झाला दंग, तेव्हा होता रामसिंग आता येथे करू रंग. यातील हरी म्हणजे स्वामी सूत हे स्पष्ट होते. तेव्हाच्या स्वामी अवताराला स्वामी सूत हे रामसिंग म्हणत असल्यास नकळे. पुढचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. श्री गणेश मंदिरातील श्री गजानन हे स्वामी व विजयसिंगाचा गोटी खेळ पाहण्यासाठी आनंदाने देहरूप धारण करून नाचू लागले. प्रेमाने सोंड हलवून ते श्री वक्रतुंड हसू लागले. श्री स्वामी सुतांच्या रचनेतील गजानन नाव हे परब्रह्म गणेशाने अवतार धारण केल्यानंतरचे नाव होय. तसेच वक्र असणारी आपल्याला गोंधळवून संसारात गुरफटवणारी स्थिती म्हणजे मायाब्रह्म. त्या मायाब्रह्माला जो आपल्या तोंडाने भिरकून देतो असा तो वक्रतुंड. अशा प्रकारे स्वामी सूत येथे योजनापूर्वक असंख्य गणेश अवतारातील एका नावाचा उल्लेख करतात. पुढे ते म्हणतात, विष्णू स्तंभी प्रकटले दत्त गोटी फोडून आले. म्हणजे श्री स्वामी लीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी तेथील मंदिराच्या खांबातून विष्णू प्रकटले होते. तर खेळातील एक गोटी फुटली व त्यातून चक्क दत्त प्रकटले. मग दत्त महाराज हे ती श्री स्वामींची लीला अचंबित होऊन पाहू लागले. पुढे ते म्हणतात, माझ्या स्वामींची करणी कंप होतसे धरणी, गोटी रामसिंग मारी दुसरी गोटी होय करी. गोटीचा हो पडला डीग चकित झाला विजयसिंग, गोटी स्वामी माया झाली स्वामी हस्ती ती शोभली. गोट्या झाल्या रानमोळ काय मौजेचा हा खेळ, एक प्रहर खेळ केला समर्थे दाविली ती लीला. स्वामी सूत म्हणे झाला अवतार भक्तांच्या काजाला, स्वामी सूत म्हणे झाला अवतार भक्तांच्या काजाला. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज त्यांचं प्रकटीकरण कसं झालं याची माहिती आपण आज घेतली. उद्याच्या भागात आपण त्यांना श्री स्वामी समर्थ हे नाव कसे पडले त्याची सविस्तर माहिती घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.